गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम्। जयाचीवदे पूर्णवेदान्तवाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दूजा तुकावा। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरू चरणी, तसेच एकनाथ महाराजांच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आणि तुकाराम महाराजांच्या चरणी मनोभाविक नमन करूया। तसेच डॉक्टर काकांच्या चरणी मनोभाविक नमन करते। तुम्ही सर्व श्रोते जगदीश मूर्ती आहात, कारण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकारामांच्या चरणाचं नित्य चरणामृत सेवन करणारे असे तुम्ही, म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी पण मनोभावे नमन करते। तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ त्या सगळ्यांना वंदन करून आज आपण तुकाराम बीज निमित्त हा जो उत्तम पर्वकाळ, त्यात आपण सगळेजण काय आहे त्यांच्या विचारांच्या चिंतनामध्ये तद्रूप होत आहोत। आता माऊली म्हणते ना की श्रीकृष्णाचं नाम मुखात येण्यासाठी खूप पुण्य लागतं। तर पांडुरंगाने आपल्यावर किती कृपा केली आहे की अखंड त्याच्या नामामध्ये 7 दिवस आपल्या सगळ्यांना काय करतो त्या चिंतनात ठेवतंय। आणि म्हणून ही जी सगळी आपली गोडी आहे ना ती पुन्हा डॉक्टर काकांच्या मुळे लागली, ती वाढली आणि हे जीवनच झालं। आणि त्याच्यामुळे किती सुकृत म्हणायचं आपलं सगळ्यांचं। जसं म्हणतो ना की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। पुन्हा आता या सगळ्या सुकृताला निमित्त म्हणजे ही सगळी प्रेरणा या उत्सवाची तर ती चौगुले सरांची, आणि म्हणून त्यांच्या चरणी आपण सगळे नतमस्तक होऊया। आज आपण अभंग असा एक नामापर घेतलेला आहे। 2258 नाव असं आहे, वेगळाच आहे जरा, म्हणजे सगळ्यांनी नेहमी ऐकलेला असं नाही आहे। अभंग असा आहे, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, नाही वर्ण धर्म याती, नामी अवघीच सरती, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम। म्हणजे असं त्याचा सरळ अर्थ असा म्हटलेला आहे की नाम घेता न लगे मोल, म्हणजे काही नाम घेण्यासाठी काही फार मोठी किंमत नाही द्यावी लागत। आणि पुन्हा म्हटले नाममंत्र नाही खोल, की हा नाममंत्र फार अवघड पण नाहीये। मग दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, म्हणजे 2च अक्षर नाम घेण्यासाठी म्हटलेले आहे आणि ह्या 2 अक्षरांचीच फक्त आवश्यकता आहे आणि म्हणून त्याचा उच्चार करावा असं तुकाराम महाराज म्हणतात। आणि नाही वर्णधर्म याती, नामी अवघीती सरती, तर नाम घेण्यासाठी उत्तम वर्ण, उत्तम याती किंवा उत्तम आचार यांची आवश्यकता नाही, कारण नामात सर्वांना सारखा अधिकार आहे। आणि पुन्हा म्हणतात की अवघीती सरती, म्हणजे त्या नामाने कृतार्थता होते।
आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की चैतन्य हे निजधाम, की चैतन्याचे स्वरूप आहे ते नाम. कारण नाम आणि नामीमध्ये काहीही फरक नाही. तर असा हा अभंग नामापरता. आज काय आहे, कलियुग आहे. कलियुगामध्ये नामाला अत्यंत श्रेष्ठ म्हणजे साधन सांगितलेले. तसं तसं काय असतं, कृतायुग, त्रेतायुग, त्याप्रमाणे साधनं वेगळी वेगळी असतात. ध्यानधारणा, त्यानंतर योगयाग, पूजापाठ. तर कलियुगाचं काय महत्व आहे की नामस्मरण. आणि हे नामस्मरण का इतकं, म्हणजे हा जो अवघड दुस्तर संसार म्हटलेला आहे की तो सुद्धा तरुण जाता येतो, इतकं हे नामसाधन किती आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून त्याला नामस्मरण भक्ती पण म्हटलेलं आहे. आता कारण आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये सगळ्यांचं व्यस्त जीवनशैली असते. हं? त्यामुळे कडक व्रत नियम पालन करण्याची क्षमताच नाहीये. म्हणून व्यासांनी पण हे सगळं लक्षात घेऊन एवढ्या मोठ्या वेदांच्या राशी, पर पर्वतप्राय असे वेद, त्याचे 4 भाग केले. कारण त्यांनी जाणलं की पुढे पुढे लोकांची बुद्धी जड होणारी, मंद होणार, आणि त्यांच्यामध्ये ती क्षमताच राहणार नाही समजण्याची. आणि म्हणून हे नाम साधन त्याच्यात त्यांनी म्हणून 4 हे काय केलेले आहेत, 4 वेदाचे भाग केले. आता आपण बघतो की पूर्वीच्या काळी बायका 25 जणांचा स्वयंपाक सहज करत असत, आणि आज 2 जण आले तरी काय होतं, होत नाही. हेच काय, क्षमता कमी होते. आणि म्हणून हा जो नामापरचा अभंग आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला म्हटले, नाम घेता न लगे मोल. मोल म्हणजे काय, किंमत काहीच द्यावी लागत नाही. म्हणजे वेळ पैसा नामासाठी काही लागत नाही जास्त. जसं आता यज्ञ याग, यज्ञयागामध्ये केवढा खटाट बसतो, किती वेळ, किती सामुग्री आणायची. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी रामाच्या वेळेस आपण बघतो, पुत्र कामेष्टी यज्ञ त्यांनी केला होता. 1 वर्षभर कडक व्रताचं नियमाचं पालन करून त्यानंतर किती दिवस तो यज्ञ चालतो. म्हणून राजसूय यज्ञ, कामेष्टी हे सगळे असे इतके अवघड यज्ञ असतात. आता हल्ली सुद्धा काय, गणपतीच्या याच्यामध्ये कोणी गणेशयाग करतं, दत्त जयंतीच्या वेळेस दत्तयाग असतं, नवरात्रमध्ये नवचंडी करतात. पण किती सगळे अनुष्ठान करायला लागतात त्याच्यासाठी, केवढा वेळ जातो, केवढी सगळी सामुग्री लागते. आणि एवढं करून थोडं जरी काहीतरी चुकलं ना, तर त्यांनी प्रत्यवाय दोष लागतो. जसं म्हणजे आता सत्यनारायणची पूजा असेल तर गुरुजी काय असतात, मंत्र म्हणतात. यजमानाचं काय असतं, तिथे लक्ष नसतं. ते मंत्र म्हणताना सुद्धा काय आहे, स्पष्ट उच्चार नसतात, भरभर घाई 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 घाईने. त्याला काय म्हणतात, प्रत्यवाय दोष. सामुग्री कधी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज असतं, कुठे काहीतरी हे आहे ते आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे सगळं होतं त्यांनी म्हटलेले प्रत्यवाय दोष. परवा महाशिवरात्र होती, लघुरुद्र होता आमच्या मुलीकडे. ते 11 गुरुजी आले आणि 4 जण म्हणतात, 4 जण म्हणत नाही. मग 2 जण काहीतरी गप्पा मारतात, कोणी फोनवरच बोलतात, कोणीतरी झोपलाच होता, शेवटचं आवर्तन म्हटलं. मग अशा सगळ्यांनी काय होतं, प्रत्यवाय दोष म्हटलेले. नामात कुठे काय, नामात काय म्हटलंय, खाता पिता उठता बसता धंदा करता. नाम तुम्ही काय आहे घेऊ शकता, आणि त्यांनी पुन्हा पाप जळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. म्हणून पुढे म्हणतात की अशा प्रकारे अवघड नाहीये. म्हणजे महाराजांना काय सांगायचंय की आता वास्तविक त्यांनी म्हटलंय, भक्ती ही पण कशी आहे, सुळावरील पोळी. हं? पण तरी आपण बघितलं की गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला की तू योगी हो. त्यामुळे काय, योगाचं हल्ली सगळ्यांना खूप आकर्षण असतं. पण आता हा योग मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग हे आपण बघतो. पण आवडतात, छान वाटतात ऐकायला, पण त्याच्यामध्ये
किती अवघड पण आहे. आपण 2 दिवस बघितलं थोडं-थोडं सकाळ बघतोय. पण आज मी वेगळ्या ह्यानी सांगते, की हा ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे वेदांताचा मार्ग. त्याच्यात काय आहे? मला जाणून घ्यायचं आहे, मी खरा कोण आहे? हं? आता हे जाणून घेण्याला क्षमता पाहिजे ना, तेवढा अधिकार पाहिजे. जसं उपनिषदांचं, ब्रह्मसूत्रांचं श्रवण करायला म्हटलेलं आहे. पण कळेल कसं ते? आकलन तर झालं पाहिजे ना ते सगळे ग्रंथ. त्याच्यासाठी मग काय हवं? तर विवेक वैराग्य. नित्य अनित्य वस्तूचा विवेक. की नित्य काय, अनित्य काय? हं. हे काय पाहिजे? हे आतमध्ये मुरलं पाहिजे. त्यानंतर वैराग्य. वैराग्यामध्ये म्हटले, की ह्या इथल्या पृथ्वी तलावरच्या ज्या वस्तू ते थेट स्वर्गापर्यंत काहीही नको इतकं मनाच्या पाठीवर लिहिलेलं हवं. असं वैराग्य पाहिजे. शम दम म्हटलेले शम दम उपरम, श्रद्धा तितिक्षा समाधान आणि मुमुक्षुत्व, मोक्षाची इच्छा पण पाहिजे. नाही तर आपलं करतोय, आपलं चाललंय काहीतरी. अशाने काय होतं, हा अधिकार नसेल तर हे सगळं आकलन होत नाही. आणि नाहीतर मग काय नुसतीच फजिती होते. मार्ग उत्तम आहे, त्याने भगवंताची प्राप्ती होते, पण एवढं सगळं लागतं त्याच्यात. एक उदाहरण सांगते. एकदा काय झालं होतं, एके ठिकाणी उत्खनन चाललं होतं. त्याच्यामध्ये असे लाकडाचे खांब निघाले. त्या खांबावर असं काहीतरी लिपी लिहिलेली होती. मग सगळ्या प्रोफेसरांना बोलवलं वाचण्यासाठी, की कुठली लिपी आहे ही? एक जण म्हणतो नाही ही आहे, एक जण म्हणतो नाही ती आहे. एक सगळं चालला होता कोलाहल. गावचा पाटील गावचा पाटील आला. मग काय चाललं आहे? सांग, अरे उत्कलनमध्ये खांब निघाले आणि कुठली लिपी आहे त्याचं वाचन चाललंय. पाटलांनी जाऊन बघितलं आणि तो म्हणाले, अहो ही वाळवी लागली आहे. कुठली लिपीत कुठलं काय? म्हणजे असं असतं, ज्ञानमार्गाचं अधिकार नसेल तर अशी काय होते, ही सगळी फजिती होते. मग दुसरा योगमार्ग आपण बघतो. आता योगमार्ग तर कलियुगात अत्यंत काय आहे, दुस्तरच आहे म्हणजे. कारण तसं वातावरणच नाहीये. कोणाच्या मनाची तेवढी काय आहे, जडणघडण नसते. अगदी हिमालयात गेला तरी सुद्धा सवय काय लागलेल्या आहे सगळ्यांना. आता नुसतं चहा वेळेवर नाही मिळाला, डोकं दुखायला लागतं. आणि मग काय योग करणार? हं? आता नामदेव महाराजांनी पण 14 वेळा यमदेवाला चकवलं. हं? समाधीत जायचे यमदेवाला की. आणि समाधीतून बाहेर आल्यावर पुन्हा काय चमत्कार चालू, याला मेलेला उठव, त्याला उठव. म्हणजे काय होतं, योग म्हणजे योगाच्या आहे नाही, म्हणजे प्राणायामावर विजय मिळतो. पण आतल्या ज्या आपल्या वासना असतात ना, त्या जात नाही. एक छान योग वसिष्ठामध्ये उदाहरण आहे. एक कथा आहे, की एकदा एक 2 बहुरूपे होते. ते एका राजाकडे गेले आणि त्याला म्हणतायत, की आम्हाला कुठलंही सोंग घेता येतं. राजा धार्मिक होता. त्याने म्हटलं, की समाधीचं सोंग घेऊन दाखवा. त्यांनी थोडासा काय होतं, एका ऋषींकडे अभ्यास केला होता 3 महिने आणि त्या ह्याच्यावर त्यांनी समाधी लावली. पण त्यांनी सांगितलं होतं, की समाधी लावली तर काय देणार? 1000 मोहरा तुम्हाला बक्षीस मिळेल. समाधी लावली, समाधी लागली, पण त्यांना उतरवता येत नव्हती ना. ते तसेच बसले. त्यानंतर किती सगळे काय आहे, राजे आले गेले, 10,000 वर्ष गेले असे. आणि एकदा राम आणि वसिष्ठ एके ठिकाणी असं खोदकाम चाललं होतं काम. तिथे बघायला गेले असताना वसिष्ठांनी सांगितलं, जरा इथे ना हळूहळू काय करा, इथून हळूहळू खोदा. आणि त्याच्या खाली काय आहे, हे 2 बहुरूपे निघाले. वसिष्ठांनी त्यांची समाधी उतरवली. समाधीतून उठल्याबरोबर ते काय म्हणतायत, राज 10,000 मोहरा द्या. म्हणजे समाधी लागून सुद्धा काय झालं, वासना ज्या होत्या त्या गेल्या नाही.
असा हा योग मार्ग म्हणून म्हटलेला आहे. उत्तम आहे, त्याने शांतीची प्राप्ती होते, पण इतका अवघड म्हटलेला आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला माहिती आहे 6व्या अध्यायामध्ये सगळं सांगितलेलं आहे, की किती निसरड आहे, किती आहे. तर थोडक्यात म्हणजे आपण एवढंच बघायचं, की हा भक्ती मार्ग कसा सोपा आहे. म्हणून कर्ममार्गामध्ये पण काय आहे, पुष्कळ नियम असतात, की काम्य कर्म झालं नाही पाहिजे, निषिद्ध कर्म नाही घडलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या कर्मासाठी काळ आणि स्थळ याची पण खूप शुद्धी लागते. योग्य काळी म्हणजे आता पूजा सकाळी झाली पाहिजे, 11 वाजता पूजा करून नाही चालत. श्राद्ध आहे, श्राद्धाची वेळ असते तेव्हाच ते झालं पाहिजे. म्हणून त्यात पुन्हा द्रव्य शुद्धी लागते, की जे आपण करतो ते जे द्रव्य आहे ते पण कसं पाहिजे, शुद्ध, म्हणजे असं तसं चालत नाही. इतके सगळे सगळे नियम म्हणून म्हटलेले आहे, की आणि एवढं सगळं करून असं आहे, की आता सगळी पूजा झाली ना, की एक श्लोक म्हणतात, की जे काही न्यून राहिलं असेल ते तुझ्या नामाने पूर्ण होईल. म्हणजे शेवट काय झालं? नामच पाहिजे तिथे. नामानेच काय होतं? पूर्णता होते. आणि म्हणून म्हटलेले, की नाम घेता न लगे मोल. की नामासाठी काय आहे? अत्यंत ह्या सगळ्या अवघड सगळ्या गोष्टी लागत नाही. पुढे म्हणतात नाम मंत्र नाही खोल. आता हा नाम मंत्र म्हटलेले, आता खूप सगळे मंत्र असतात, खूप मोठे मोठे असतात, खूप अवघड असतात. ते शुद्ध उच्चार आणि नाद नाही म्हटले तर त्याचा विपरीत परिणाम होत असतो, उलटच त्याचं फळ मिळतो. व्यवस्थित नाही म्हटलं गेलं तर असं एकाला वेड लागलेलं आहे. मग आता गायत्रीचं पण आपल्याला माहिती आहे, की गायत्री मंत्र शुचिर्भूत होऊन सकाळच्या वेळेस किंवा दिवसा पांढरे शुभ्र वस्त्र, पूर्वेकडे तोंड करून इतके सगळे नियम असतात. मग आपला हा छोटा म्हटलंय रामकृष्ण हरी सिद्ध मंत्र आहे, त्याला काहीतरी आहे का? त्याला हे काहीच लागत नाही. पुन्हा या नामस्मरणाने सगळ्या दोषांची निवृत्ती होते. आता किती दोष आहेत? मल, विक्षेप, आवरण, 3 दोष शास्त्रात सांगितलेले, की आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणावर मलदोष म्हणजे काम, क्रोध, विकार हे सगळे मलदोष म्हटले. त्याने आपलं अंतःकरण मलिन होतं, म्हणून त्याला मलदोष म्हणतात. विक्षेप म्हटलेले, की चंचलता, सारखं काय आहे, मन अस्वस्थ आहे, सतत अशांत असतं. आणि तिसरा दोष म्हटले आवरण, अज्ञानाचं आवरण आहे, खरं ज्ञान नाहीये. आणि म्हणून ह्या 3 दोषांची जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत काय आहे, जे शांत स्वरूप आहे भगवंताचं त्याची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून नामानेच या 3 दोषांची निवृत्ती होते. म्हणून जसं म्हणजे काय होतं, जसं जसं नाम घेतो ना तसं तसं शांत होत जातो, स्वस्थ होत जातो. उदाहरण जसं नदी आहे, नदी अखंड काय असते, वाहते. आणि जेव्हा सागराला जाऊन मिळते ना तेव्हाच ती कशी शांत होते. दुसरं उदाहरण माशाचं. मासा जर पाण्यामधून आपण काढला आणि बाहेर ठेवला, तडफडायला लागतो, किती तडफडतो. मग जेव्हा पुन्हा त्याला पाण्यात टाकू ना तेव्हा तो स्वस्थ होतो. मग असं स्वच्या ठिकाणी स्वस्थ होणं हे नामाने प्राप्त होतं. कारण शांत होत जातो. आणि जसा जसा शांत होत तो तसा कसा होतो, स्वस्थ होत जातो. आणि म्हणून त्या नामाचा आधार असं, की नामाचा आधार सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपण बघतो किती आधार घेतो आपण, नातेवाईकांचा आहे, पैशाचा, धनाचा, सत्तेचा, पण सगळे आधार कसे आहेत, जाणारे येणारे आहेत. आणि एक नामाचा आधार, कारण नाम कोणाचं आहे, भगवंताचं आहे. तो कसा आहे, तो सत्य आहे. आणि म्हणून त्याचा आधार घेतला तर काय होतं, या शांतता हळूहळू हळू यायला लागते. आणि म्हणून इथे आपल्याला म्हणतात, की जसं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले, गीतेमध्ये सांगतात भगवंत,
की नाम जप यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ म्हटलाय. जप यज्ञ त्याला काय दिलेलं आहे? श्रेष्ठत्व. आता त्याला गीतेमध्ये जप म्हटलेलं आहे ना, त्याला संत नामस्मरण म्हणतात. म्हणजे नामस्मरण आणि जप दोन्हीचा अर्थ एकच होतो. मग आता भगवंत काय सांगतात की जप श्रेष्ठ, त्याला यज्ञाचा दर्जा दिलाय. आता ज आणि प दोन अक्षर आहेत हे. जचा अर्थ काय होतं? जकारो जन्म विच्छेद. म्हणजे जचा अर्थ जन्माचं काय होतं? जन्म मरणाचं विच्छेद होतो, म्हणजे सगळं संपून जातं जन्म मरण. आणि प प म्हणजे पकारो पाप नाशक, पापाचा नाश होतो, असं ज प याचा अर्थ होतो. आता पापाचा नाश होतो म्हणजे काय? की जी आता आपल्यामध्ये जी पापवृत्ती असते, म्हणजे राग द्वेष काम क्रोध ह्या वृत्तींना पापवृत्ती म्हटलेली आहे. आणि तीन गुणांमुळे त्या त्या प्रकारे काय वृत्ती येत असतात. तर जसं जसं नाम घेतो त्यामुळे ह्या तीन गुणांमध्ये म्हणजे रजोगुण तमोगुण हा कमी व्हायला लागतो आणि सत्वगुण वाढायला लागतो. आणि म्हणून या सगळ्या पापवृत्ती ज्या आहेत ना, त्या हळूहळू कमी होतात सत्वगुणामुळे. आणि म्हणून असं करत करत काय होतं की वाईट करण्याच्या वृत्तीच सगळ्या निघून जातात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की असा हा नाममंत्र कसा आहे? अत्यंत खोल आहे. म्हणजे त्याच्यातून फळ जे मिळतं ना, ते आपल्याला काय आहे? अत्यंत श्रेष्ठ फळ मिळतं. म्हणून ते म्हणतात दोती अक्षराचे काम उच्चारावे राम राम. मग आता दोती अक्षराचं काम, आता राम राम इथे त्यांनी म्हटलंय राम राम, रामकृष्ण हरी हे पण चालतं. दोन अक्षराचा आहे उच्चार करायचा. आता तो कसा उच्चार करायचा? तर जे आपण नाम घेतोय वाणीने तेच रूप बघायचं, तेच कानाने ऐकायचं. काका पण नेहमी हेच सांगतात आपल्याला. पण त्याच्या मागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे की तेच रूप बघायचं, तेच तोंडाने म्हणायचं आणि तेच कानाने ऐकायचं. त्याच्यामुळे काय होतं? सजातीय वृत्ती प्रवाह निर्माण होतो. म्हणजे सजातीय म्हणजे जे आपण रूप बघतोय, जे म्हणतोय त्याचेच विचार आपल्या मनात येतात. नाहीतर आपण बघतो किती वेगळे वेगळे विचार येतात. विजातीय म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे प्रपंचाचे सगळे विचार. आता हे सगळे इतक्या सगळ्या वृत्ती सारख्या चालू असतात. म्हणून आपण म्हणतो ना की समर्थ सांगतात की रोज काय करायचं? आत्मपरीक्षण आपण आपलं करावं की दिवसभरात आज मला किती विचार आले, कुठले कुठले विचार आले, की त्याच्यामुळे आपल्याला कळतं की किती माझ्यामध्ये शुद्धता आहे आणि किती अशुद्धता आहे. म्हणून हे अशा ज्या वृत्ती ज्या अशुद्ध या प्रपंचाच्या सतत येत असतात त्याला विजातीय म्हटलेले. तर त्या कमी होतात जेव्हा तुम्ही हेच नाम, तेच रूप, तेच डोळ्यांनी बघतो, तेच कानाने ऐकतो. त्यावेळेस ह्या सगळ्या वृत्ती विजातीय किंवा प्रपंचाच्या गळत जातात. कारण मनाचा स्वभाव आहे की एका वेळेस एकच तिथे राहू शकतो. जर मनापासून ते नाम मनापासून घेतलं पाहिजे पूर्ण. मनापासून नाम घेत असताना तिथे फक्त काय होतं? राम ही वृत्तीच राहते. आणि त्यावेळेस दुसऱ्या सगळ्या वृत्ती गळतात. आणि असं करत करत काय होतं? मन शुद्ध होत जातं, मन निर्मळ होत जातं. आणि पुन्हा सारखं याच विचारात गुंतलंय ना, रामाच्याच विचारात गुंतल्याने स्वस्थ व्हायला लागतं ते. म्हणून म्हणजे ती चंचल असतं सारखं हे करू ते करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, असं तसं. हे सगळं हळूहळू हळू काय होतं? कमी होतं. आणि जसं हे कमी होतं तशी मनाची एकाग्रता वाढते. कारण एकच वृत्ती आता राहतीये सारखी. आणि तिथेच काय आहे? एका त्या रामावरच मन पूर्ण सारखं काय आहे? एकाग्र होते. दुसरा आणखीन याचा असं फायदा आहे की आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियां, आता आपण समजा एका
असं बसलेलो आहोत, खुर्चीवर बसले आणि काहीतरी विचारामध्ये घडलो. तर त्या विचाराच्या म्हणजे मन काय तर तंद्रीत जातं त्या विचारांच्या आणि मग पुढून कोणी गेलं असेल ना तरी कळत नाही. लक्षात नाही येत. कारण का? की मन असं तंद्रीत जातं. म्हणजे मनाचा हा स्वभाव आहे, की एखाद्या विचारामध्ये तर कसं होतं, तद्रूप होतं. मग त्याच्यासाठी आपण या मनाला असं या नामाच्या तंद्रीत ठेवायला लागलो. तर हळू काय होतं, त्या मनातून या शरीराच्या ज्या सगळ्या विचार आहेत, प्रपंचाचे विचार आहेत, ते सगळे कमी होत जातात. आणि मन हे सगळं त्या नामाच्या तंद्रीत राहायला लागतं. हं. आणि म्हणून सांगतात इथे आवर्जून तुकाराम महाराज, की 2च अक्षर आहे. राम, राम हे म्हणत राहा सारखं, की त्यांनी आतमध्ये असा सगळा बदल होतो. तिसरं आणखीन हे आहे, की सुप्त मन आहे आपलं आतमध्ये. आता त्या सुप्त मनामध्ये आत्तापर्यंत म्हणजे जेवढ्या ज्या घटना झाल्या, काय लहानपणापासून आत्तापर्यंत चांगलं, वाईट जे काही घडलं, त्याचे सगळे संस्कार तिथे आतमध्ये सगळे जमलेले असतात. म्हणून आपण खूप वेळा बघतो, की जेव्हा नाम घ्यायला बसतो, हं, काय विचार आहेत, भलते विचारायला लागतात. म्हणजे जे कधी काही कल्पना नसते असेच विचार येतात. मग असं का होतं असं वाटतं? कारण ज्यावेळेस सगळे विचार बंद करून पूर्ण नाम घ्यायला बसतो, तेव्हा बाहेरचे सगळे विचार बंद झालेत. आणि मग त्यावेळेस हे सुप्त मनामध्ये जी सगळी विचार आहेत, ते बाहेर यायला लागतात. म्हणून सांगतात ना काका, की साक्षी भावाने ते काय करायचं, ते त्याच्याकडे बघायचं, विचार येतात, येऊन जातात. आपण आपलं काय नाम घेत राहायचं. म्हणून गीतेत पण काय म्हटले, की चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं बोला. कारण जे आपण सगळं बघतो, वाचतो, करतो ना, त्या सगळ्याचे संस्कार आपल्या सुप्त मनावर गोळा होत असतात. आणि मग ह्या सुप्त मनातून जसं नाम घ्यायला लागतो, तसे ते सगळे संस्कार बाहेर येतात. आणि हळू ते सुप्त मन मोकळं होत जातं. आणि जसं मोकळं होतं, तसं हे नाम आतमध्ये काय येते, नामाचे संस्कार आतमध्ये प्रविष्ट व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळे हळूहळू एक अशी अंतःकरणाची इतकी छान अवस्था तयार होते. म्हणून म्हटलेले की असं सुप्त मन मोकळं झालं, की त्याच्यामध्ये नाम जायला लागतं. आणि मग तुम्ही सगळ्या ह्या जगामध्ये वावरताना, प्रपंचात वावरताना, विषयात वावरताना वाटतच नाही असं, की मला हे हवं, ते हवं. हं. कशासाठी तळमळ नाही, काही नाही. अशी एक सुंदर अवस्था या सगळ्यातून निर्माण होते. पण त्याच्यासाठी आपण बघतो, की इतकं काय मनापासून नाम घेतलं पाहिजे. जीव ओतून म्हटलं पाहिजे ना, जीव ओतून नाम. असं नाही की आपलं बसलं, घेतलंय, असं हल्ली असतं ना, की एवढं नाम लिहून पाठवा, एवढा जप लिहून पाठवा. त्याने नाही काही होत परिणाम जास्त. काय? त्याच्यासाठी इतकं मनापासून नाम घेतलं, तर हळू म्हटले, की सत्वप्रधान मन व्हायला लागतं. कारण दैवी संपत्ती हळूहळू वाढायला लागते, की आपोआपच काय शांत व्हायला लागतं. हं? म्हणून ह्या मनामध्ये अशी अखंड धारा अशी नामाची झाली पाहिजे. म्हणून ते म्हटलं ना, की नामाचं हे मानसशास्त्र हे जर समजून घेऊन नाम घेतलं ना, तर एक वेगळ्या उंचीवर जाता येतं. जसं आता नदीची काय अखंड प्रवाह वाहतो की नाही? किंवा आपण शंकरावर दुधाचा अभिषेक असा अखंड करतो, तशी नामाची आपल्या आतमध्ये अशी धारा व्हायली पाहिजे. म्हणजे असं नाम घेऊन अशी अवस्था प्राप्त करणे हे खरं ध्येय सांगितलेलं आहे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी हे सगळं नाम आहे. जे नामस्मरण भक्ती म्हणतो त्याच्यासाठीही आहे. आणि म्हणून मनापासून असं म्हटलंय,
की नाम घ्यावं. पण आता जेव्हा आपण बघतो ना, की उठता बसता करत सगळेजण म्हणतात, "हो, आम्ही सारखं नाम घेत असतो." पण असं जर मनापासून नसेल ना, तर त्या कितीही नाम घेतलं, किती हजारो जप केले ना, तरी बदल होत नाही काहीतरी अंतःकरणात. आणि बदल नाही झाला, की सगळे म्हणतात, "अरे, एवढे वर्षी तुम्ही परमार्थात आहात, पण काही बदलच नाहीये." कारण काय? मनापासून काही केलंच नाहीये. म्हणून इथे सांगतात, की अशा प्रकारे काय झालं, एक जीव आपला झाला पाहिजे, असं नाम घेतलं गेलं पाहिजे. हं? म्हणून शांती आपल्या जीवनामध्ये खरंच दिसावी किंवा खरंच ती अनुभवावी. हं? त्याच्यासाठी हे नाम अत्यंत सोपं, श्रेष्ठ आहे. पण ते अशा प्रकाराने घेतलं तर ती शांती खरंच आपल्याला काय ते यायलाच लागते. पण त्याच्यासाठी निश्चय पाहिजे, की निश्चयाने नाम असं मला घ्यायचं आहे. रोज काय आहे शांत बसून तीच वृत्ती एक मनात ठेवून तेच नाम, तेच रूप, तेच काय आहे ऐकणं. असं निश्चयाने करायचं, की मला बदलायचंय, मला शांती हवी आहे. तर काय होतं याच्यामध्ये अशा पद्धतीने काहीतरी घडू शकतं. जसं आता वाल्मिकी आहेत. वाल्मिकींनी किती निश्चय केला, कसे होते ते आणि कसे झाले? कशामुळे? निश्चय केला, की नाही मला बदलायचं आहे आणि ते बदलले. आता ही खूप मोठी छान गोष्ट आहे वाल्मिकींची, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण मी हल्लीचं उदाहरण सांगते एक, की निश्चय केला, की ते आपल्याला करता येतं. अहमदाबादमध्ये एक उद्योगपती होते. खूप छान होतं सगळं त्यांचं. पत्नी होती, एक मुलगा होता, सगळा उद्योग छान चालला होता. आणि एके दिवशी काहीतरी त्यांच्या पत्नीला झालं, तिचं निधन झालं. खूप खचले. झालं आता मला जगायचंच नाही. पण आता 8-10 वर्षाचा मुलगा होता, म्हणून मग मुलाकडे बघून त्यांनी पुन्हा काय आहे, परत सावरलं, पुन्हा उद्योगामध्ये लक्ष घालून करत होते. करता करता मुलगा मोठा झाला, तो पण आता या उद्योगात बघायला लागला आणि एके दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो गेला. आता हे फारच कोसळले. सत्य घडलेली घटना आहे. आणि ते तिकडे साबरमती नदी आहे. तिथे पूल आहे, त्या पुलावर गेले आणि संध्याकाळची वेळ होती, अंधार झालेला होता आणि त्यांनी तिथे उडी मारली पाण्यामध्ये. पण त्यावेळेस 3 मुलं तिथे फिरायला आलेले होते. त्यांनी बघितलं, अरे काहीतरी पडलं याच्यामध्ये कोणीतरी. त्या लोकांनी उडी मारली आणि त्यांना पोहता येत होतं. त्यांनी त्यांना काढले, हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा ते बघतात, की अरे मी जिवंत आहे. मला तर जगायचं नव्हतं. त्याबरोबर त्यांनी निश्चय केला. म्हणजे भगवंताची इच्छा वेगळी आहे. आणि ते हिमालयात गेले आणि तिथे त्यांनी सगळा अभ्यास, ध्यान-धारणा करून मोठे अगदी संन्यासी झाले. का? निश्चय. मनाच्या निश्चयाने असं आपल्याला बदलता होतं. म्हणून पुढे सांगतात, की नाही वर्ण धर्म याती, नामी अवघी सरती. की नामाला आता परत आणखी श्रेष्ठत्व काय आहे? तर सर्वांना सारखा अधिकार आहे नामासाठी. सगळ्या जातीमध्ये संत झाले आहेत की नाही? म्हणून म्हणतात वर्ण धर्म याती. कसलं बंधन नाही आहे नामाला. आता गोरा कुंभार आहे, चोखामेळा, जनाबाई, नरहरी, सोनार कितीतरी माहिती आहे. सगळ्या जातीत झालेले आहेत. काय? हे कशासाठी दाखवण्यासाठी, की नामाला हे कसलंच बंधन नाहीये. आणि एवढं करून पुन्हा काय आहे, अवघीची सरती. म्हणजे आपला काय होतो, कृतार्थता. सरती म्हणजे काय म्हटलेलं आहे, की कृतार्थता प्राप्त होते नामानेच. हं? आता खूप छान असं हे आहे, की इतकं जे आपण हे बघतो, जसं जसं नामस्मरण भक्तीचं महत्व आपल्याला दाखवून देतात इथे तुकाराम महाराज, की नामस्मरणाने काय होतं, तर आपलं शोक, मोह आणि भय, हं?
हे सगळं नामस्मरण भक्ती दूर करते. भक्तीचं हे वैशिष्ट्य आहे. आता शोक कुठला असतो? भूतकाळातला शोक असतो. भय कुठलं असतं? भविष्य काळाचं भय असतं आणि वर्तमान काळातला मोह असतो. तिन्हीची निवृत्ती होते असं कोणी म्हणे, असं कसं होतं का? तर गीताच सांगते आपल्याला की शोक आणि काय आहे मोह, त्याची निवृत्ती होते गीतेमध्ये म्हटलेले. आणि भागवत सांगतं की भयाचा नाश होतो. आणि म्हणून जर आपल्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे नामस्मरण करत करत काय होतं, भक्तीचा उदय व्हायला लागतो. म्हणजे भक्ती म्हणजे प्रेम. कारण त्या नामाच्या सहवासात राहिल्याने हळूहळू काय भगवंताचं प्रेम यायला लागतं. आणि अशी जेव्हा जेव्हा अंतःकरणात भक्ती जागृत व्हायला लागते ना, की त्यानंतर कशी अवस्था होते, की जरी आता किती वस्तू आपल्या हरवल्या, काळाच्या आड गेल्या, हरवल्या म्हणजे काय, जातात ना सगळेजण. काही घरदार गेलं, नातेवाईक गेले, तरी पण काय होतं, की त्याचं काही वाटत नाही. कारण का? की भक्तीची एवढी उपलब्धता आतमध्ये झाली. कारण ही जी तृप्ती येते ना, जशी जशी या प्रेम येतं भगवंताचं, तसं तसं चित्त काय होतं, जेवढं त्याच्यामध्ये रमायला लागतं ना, तसं मग ह्या सगळ्या संसाराच्या गोष्टींची आलं गेलं तरी त्याचं गौणत्व वाटतं. आता आयुष्यभर म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही कमवलं, हं? पण मीराबाईने जे प्राप्त केलं ना, त्याचं काही मोलच नाही. आता मीराबाई वास्तविक चित्तोडची राणी, महाराणी, किती तिच्याकडे ऐश्वर्य वैभव होतं, रेलचेल होती सगळी, पण सगळ्याचा त्याग करून ती जाडी भरडी वस्त्र नेसून वृंदावनामध्ये भिक्षा मागत असत. आणि त्याच्याबद्दल तिला काहीच खेद नव्हता. उलट ती म्हणत होती की ते सगळं त्यागलं त्याच्या बदल्यात मला अनमोल प्राप्त झालेले. आपल्याला माहिती आहे, पायोची मैने राम रतन धन पायो. हं? म्हणून ती म्हणते की गेलं ते सगळं गारगोट्या आणि प्राप्त झालं ते काय, अनमोल धन. पण हे कळलं पाहिजे ना की अनमोल धन कुठलं आहे. आणि म्हणून भूतकाळाचा मग अशा प्रकारे ही भक्ती आतमध्ये उदयाला आली की भूतकाळाचा शोकच काही राहत नाही. कारण ते गेलं ते सगळं काय होतं, गारगोटच. आता भविष्य काळाचं पण काय होईल कसं होईल काही भयच नाही राहत. कारण जो नित्य सांगाती आहे ना, परमात्मा, हं, तो आता अंतःकरणामध्ये उपलब्ध झाला ना, त्याचं प्रेम उपलब्ध झालं. आणि म्हणून अशी काय आहे की सगळं सोडून गेलं तरी आपण बघतो की नित्य, जो म्हटलं ना की नित्य अनित्य विवेकामध्ये नित्य तो आहे. आणि हे सगळंच अनित्य आहे. मग अनित्य आलं काय गेलं काय, पण तो नित्य परमात्मा मला प्राप्त झालाय ना. आणि तो नित्य कधीच जाणार नाहीये. आणि म्हणून या सगळ्याचा काय आहे की शोक भय हे सगळं मनातून निघून जातं. म्हणून या नामातून अशी हळूहळू हळू काय होते, हळूहळू वेगळी वेगळी अशी अवस्था प्राप्त व्हायला लागते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी या वर्तमान काळातल्या, त्याचं किती आकर्षण आता नाही राहत. त्या नाही मिळाल्या तर रुखरुख नाही वाटत. कारण जेवढी आसक्ती कमी होते, आसक्ती जेवढी जास्त असते ना, तेवढं ते मला हवं आणि नाही मिळालं की दुःख होतं. पण आता या नामस्मरण भक्तीने हळूहळू काय होतं, आसक्तीच कमी होते. आणि म्हणून अंतरंगामध्ये एक अशी, असं म्हटलंय ना की जो आपला खरा सखा आहे, कृष्ण सखा जो अखंड माझ्या जवळच आहे आणि त्याची उपलब्धी झाली की मग आता काही नको असं होतं. म्हणून माऊलींची एक ओवी आहे, इंद्रियांची कसकस मोडे, मनाची घडी मोडे. हं? अशी काय आहे, नामस्मरणाच्या याच्यातून ही अवस्था होते. म्हणून असं म्हटलेलं याच्यामध्ये की आत्मारामो भवती. आत्मारामात त्याचं काय, रोज त्याचा आता
मला अखंड त्याच्याशी संवाद साधायला मिळतोय. असं झाल्यामुळे ह्या सगळ्याचं काय होतं, शोक, मोह, भय या सगळ्याची निवृत्ती होते. एक छोटं उदाहरण सांगते. रामकृष्ण परमहंस ते कालीमातेच्या तिथे पुजारी म्हणून राहत असत. आता काय झालं, एकदा त्यांची खूप उच्च अवस्था असायची. पूजा करताना किती वेळेस फुलं वाहताना काय करायचे, ते आपल्याच डोक्यावर व्हायचे. नैवेद्य दाखवायचं तर बसूनच राहायचे, तिच्यामध्येच तल्लीन होऊन. अशा ते भावामध्ये जायचे. त्याच्यामुळे काय झालं, वाद तिथे जरा झाला. होतात ना प्रपंच, आता सगळीकडे काही काही कारणाने काही होतच असतं. तर मग तेव्हा काही लोक म्हणाले की मग तुम्ही राहता कशाला इथे, तुम्हाला आता नीट काही होत नाही. आणि काही थोडा होते ते म्हणाले नाही नाही, त्यांनी इथे राहायलाच पाहिजे. आता रामकृष्ण परमहंस त्यांची आता कशी होती अवस्था, ते त्यांनी मंद स्मित केलं, उपरणं घेतलं, उठले आणि निघाले. कारण आता आसक्ती गेली होती. कुठे गेली तरी काय, कालीमाता सगळीचकडे आहे, हा भाव झालेला होता. म्हणून असं म्हटलेलं आहे की कोणी आता म्हणजे आता कुठे चिकटलेलेच नव्हतं ना. म्हणून असं आहे की कुठे चिकटलं नसलं तर कसं काय दुःखी कोणी त्याला करू शकेल. आणि अशी अवस्था आपल्याला नामस्मरण भक्तीने होते. आता वास्तविक आता घरदार असं सोडणं एक वेळ ते पण होत नाही, पण ते तरी आपण म्हणजे ठीक आहे चला. पण रामकृष्णांना जिथे ज्या स्थळी काय झालेली आहे, त्यांचं जे आराध्य दैवत त्याची प्राप्ती झाली आणि ते स्थळ सोडून निघून जायचं म्हटलं त्यांना, तरी ते काय निघाले. आणि थोडे लगेच दुसऱ्या लोकांना पश्चाताप झाला, पुन्हा त्यांच्या चरणावर कोसळले आणि म्हणाले नाही नाही नाही, तुम्ही इथेच राहा. तर परत पण आले. म्हणजे कसं आहे पहा, जायचं म्हटलं तर तेवढ्याच प्रसन्न ते निघाले, तरी परत या त्याच्यामध्ये पण काही नाही. तर अशी ही जी अवस्था ती काय आहे, या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि जर ती नाही प्राप्त करून घेतली तर असं म्हणतात महाराज की जीवन तुमचं फुकट गेलं. आणि म्हणून पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या ह्याच्यात सांगतात की हा, तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. तुकाराम महाराज असं म्हणतात की नाम हे म्हटलेलं आहे. नाम हे काय आहे, त्यांनी नामामुळे चैतन्याची प्राप्ती होते. आणि चैतन्य हे काय आहे, तर माझं निज धाम आहे. म्हणजेच काय, माझं मूळ स्वरूप आहे. सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलंय की खरं माझं मूळ स्वरूप काय आहे. आता आपण नुसतं ऐकतो शब्दाने, तरी ऐकता ऐकता आता थोडं कळायला लागलंय ना की हा देह म्हणजे काय आहे, माझं खरं स्वरूप नाही. पण त्याच्या देहामधलं जे चैतन्य आहे ते माझं खरं स्वरूप आहे. म्हणून माऊली आता ज्ञानेश्वरीचं आपण करतो पारायण. ज्ञानेश्वरीत म्हटलंय, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे देहाच्या उपाधीमध्ये चैतन्य आहे ते खरं माझं मूळ स्वरूप आहे. सगळ्या संतांनी पण तेच सांगितलेलं आहे. आणि नामाच्या या सहाय्याने आपल्याला ही अनुभूती पण घेता येते की खरंच माझं निजधाम, माझं स्वरूप खरं काय आहे याची प्राप्ती होते. एक छान गोंदवलेकर महाराजांचं ज्यावेळेस देह ठेवायच्या वेळेस शेवटचं कीर्तन केलं. त्या कीर्तनामध्ये त्यांनी स्वतःनी रचलेलं एक पद म्हटलेलं आहे. त्याच्यात म्हटलंय त्यांनी की भजनाचा शेवट झाला, एक वेळ राम बोला, आणि पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. आता गोंदवलेकर महाराजांनी आयुष्यभर सगळ्यांकडून नाम म्हणून घेतलं ना,
नामाचा प्रचार केलाय. आणि म्हणून ते शेवट पण हेच सांगताय, की तुम्ही दिवसातून थोडा वेळ तरी, एक वेळ म्हणजे काय, थोडा वेळ तरी काय आहे, नाम घ्या. कारण पुन्हा पर्व काळ म्हटलेले, हा जो मनुष्य देह मिळालाय ना, तो पर्वकाळ म्हणते. पर्वकाळ आता हे येईल आपल्याला काय, श्रावण महिना येतो, हं, असे पर्वकाळ येतात. तसं इथे म्हणतायत की मनुष्य देह मिळणे हा पर्वकाळ आहे. आणि कारण आपण बघतो की पाप पुण्य जेव्हा समान होतात ना, तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. आता पाप पुण्य असे पटकन समान होत नाही. किती जन्म पाप योनीमध्येच असतो आणि पाप संपत असतात. किती जन्म काय आहे, कुठल्या योनीमध्ये देव, यक्ष, राक्षस, गंधर्व अशा करत करत तेवढे तिकडे पुण्य कमी होतं, पाप कमी होतं आणि अचानक असं म्हटलेलं आहे की पाप पुण्य समान होतात आणि तेव्हाच मनुष्य जन्म येतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात की मनुष्य जन्म अत्यंत कसा आहे, दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ म्हटलेल्या आहे. मनुष्य जन्म, मुमुक्षुत्व आणि संतांची प्राप्ती. तर असा हा मनुष्य जन्म इथे ते म्हणतात आहे पुण्य पर्व काळ. पुन्हा ऐसी वेळ परत केव्हा येईल सांगता येत नाही. म्हणून दासबोधामध्ये पण समर्थ सांगतात, तुम्ही असं मानून बसू नका की आत्ता तुम्हाला या घरात अशा परिस्थितीत सगळा जन्म मिळालेला आहे, तसंच पुढच्या जन्मी मिळेल हे अजिबात ते धरू नका. कुठल्या याला जाता येईल काय नाही. आत्ता तुम्ही जसे कर्म केले त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे, पण त्या भ्रमात राहू नका. आणि म्हणून इथे महाराज सांगतात की राम नाम मुखे बोला, आत्मसुखा माझी डोला. की काय करावं तुम्ही, की राम नाम मुखाने सतत बोला. वाणीला एक ती सवयच लावून घ्या. किती सगळं बोलतो ना, माणसं किती सगळं बोलतात, पण आपण बघितलं ना मगाशी की नुसतं राम तोंडात यायला पुण्य लागतं. तर वाल्मिकींची गोष्ट आहे की नारदांनी दिलंय त्यांना रामनाम म्हणाला, म्हणता नाही येते. इतकी जडबुद्धी, इतकी प्रापंचिक बुद्धी असते ना की इच्छाच होत नाही नाम घ्यायची. म्हणून म्हटलं की आपण सगळे किती पुण्यशाळी आहोत की सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच चिंतनात, त्याच स्मरणात. म्हणून म्हटलं की चौगुले सरांच्यामुळे हे सगळं घडतंय. म्हणून त्यांचे काय म्हणायला पाहिजे आपण, खूप त्यांना नतमस्तक व्हायला पाहिजे. तर असं हे काय म्हटलेलं आहे की रामनाम. तो काय करतोय वाल्मिकी, मरा मरा म्हणतोय. आणि मरा मरा म्हणता म्हणता त्याची बुद्धी जशी जशी शुद्ध होते ना, तसं मग त्याला पुढे राम म्हणता येते. म्हणून असं पटकन काय हे नाम घेता येत नाही. उदाहरण सांगते की गोंदेकळी महाराजांच्या तिथेच 2 मजूर असायचे खडी फोडणारे. रोज त्या आश्रमावरून जायचे. ते बघायचे काय छान, इथे सगळ्यांना काय आहे, सगळे आपले फुकट खायला मिळतंय, छान अगदी सगळे मजेत राहताय. आपल्याला किती कष्ट करायला लागतात, तेव्हा कुठे 2 वेळचं अन्न मिळतंय. एकदा काय झालं, गेले आतमध्ये, चला बघूया आता आश्रमामध्ये गेले. आणि महाराज बसले होते. त्यांना म्हणाले, असं सांगितले, आपल्या मनाची व्यथा सांगितली. महाराज म्हणे काही हरकत नाही, तुम्ही नका करू उद्यापासून ते काम, माझ्या इथे या. पण एकच अट आहे, सकाळपासून इथे बसायचं, राम राम म्हणायचं, जप करत बसायचं. हो, ते म्हणाले तुम्हाला 2 वेळ पोटभर जेवायला मिळेल. खुश झाले, वा वा वा. गेले घरी, दुसऱ्या दिवशी आले सकाळी 7 वाजता येऊन बसले. बसले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, चुळबुळ सुरू झाली. काय त्यांना चैन, काय आता हे नुसतं बसून नुसतं हे म्हणत बसायचं. 1.5-2 तासात तर ते म्हणाले आपले आपलं तेच बरं, खडी फोडण्याचं कामच छान. उठून निघून गेले. कारण का, सवय नाही असं. म्हणून ते म्हणते की बळजबरीने. म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे ना की मोटके निमिष भरी, यया आठा प्रहारा माजारी. की काय करायचं, इच्छा होत नाही. आता खूप वेळा आपण बघतो ना की 7:30 वगैरे चालू असली ना
की सांगतात ना, की शनी महात्म्य वगैरे वाचा. एवढं ते पाऊण तास वगैरे वाचत बसायचं, बापरे! पण आता काय करायचं आहे, साडेसाती म्हणून वाचतात. वाचता वाचता काय होतं, हळू त्यांना सवय होते. एक वर्षाने ते वाचायला लागतात. तसं आहे. इथे म्हणताय, की मोटके निमिष भरी, की तू माझ्या निमिष म्हणजे एक पापणी. पापणी लावते एवढा वेळ तू मनापासून माझ्या स्मरणात दे. तर त्यावेळेस तुला एक इतकं छान सुखाची अनुभूती होईल. कारण काहीच नाही ना, काहीच विचार नाही. फक्त त्या भगवंताचा विचार. आणि त्यावेळेस आपण बघतो, की जेव्हा मनबुद्धी, मनबुद्धी, अहंकार हे सगळं आहे, चित्त शांत होतं. तेव्हा ते आत्मसुख प्रगट होतं. असा वेदांताचा सिद्धांत आहे, की ज्यावेळेस मनात काहीच नाहीये, त्यावेळेस काय होतं, चित्ताला पण धरून ठेवायला काही नाही, बुद्धीला निश्चय करायला काही नाही, अहंकाराला उठून करायला काही नाही. आणि तेव्हा ते आत्मसुख प्रगट होतं. आणि म्हणून इथे जर एक क्षण काहीही न करता तू माझ्या स्मरणामध्ये जर देशील, तर त्या आत्मसुखाची तुला प्रचिती येईल. आणि मग तुला लक्षात येईल, की अरे खरंच किती छान वाटलं. आणि मग त्याची गोडी लागेल आणि हळू काय होईल, त्याच नामामध्ये, त्या चिंतनाना लागेल. म्हणून आधी कृत्रिमतेने, बळजबरीपूर्वक ते काय आहे, करावं लागतं सुरुवातीला साधना. आणि जशी जशी गोडी लागते ना, तसं तसं काय होतं, ते जीवन होऊन जातं, ते सुटतच नाही. आणि म्हणून असं काय करायचं, की शुद्ध होता होता, की असं नाम घेत गेलं, की हळूहळू मन शुद्ध होतच. आणि कारण नाम कोणाचं घेतोय आपण, त्या विठ्ठलाचं. रामकृष्ण हरी जरी म्हटलं, विठ्ठल कसा आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे. आणि त्याच्या संगतीत राहिल्याने मी शुद्ध निर्मळ व्हायलाच लागते. आणि जसं जसं शुद्ध मन होतं ना, तसं एक असं सुखद आनंदाचा अनुभव यायला लागतो. खूप छान वाटायला लागतं. कारण विषयातला आनंद आपण बघतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आनंद, पण तो येणारा जाणारा आहे. आणि हा आनंद तसा नाहीये. हा येत नाही, जात नाही. तो एकदा आला की तो तिथेच राहायला लागतो. आणि म्हणून इथे जे महाराजांनी म्हटलंय, की आत्मसुखा माझी डोला, राम नाम मुखे बोला, आत्मसुखा माझी डोला. किती खोल सांगितलेलं आहे, की एवढं छोटं नाम, पण त्या नामातूनच अशा प्रकारे अंतःकरणाची शुद्धता होता होता त्या आत्मसुखाचा अनुभव यायला लागतो. आणि तो अनुभवामध्येच काय आहे, डोलत राहतो, म्हणजे त्याच्यात डुंबून राहतो. इतकी काय होते, की ह्या अंतःकरणाची, म्हणजे हा जो बदल होतो ना, तो खरंच बदल असा होतो. पण तो जर निश्चय असेल ना, तर असा बदल होतो. आणि म्हणून मग माऊली म्हणतात, की तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. तेवी सदभ्यासे निरंतर, निरंतर सद्वस्तूचा अभ्यास. म्हणून म्हटलेलं आहे, की संगतीचा परिणाम आहे हा. जशी जशी ही संतांची संगती अखंड यायला लागते, ग्रंथांची संगती, आता पारायणाच्या निमित्ताने अखंड त्या संगतीत बसतो ना, आणि त्याच्यामुळे अशी काय व्हायला लागते, शुद्धता होतेच. आणि निरंतर म्हणून म्हटलेले, असं 2-4 दिवसांनी, 2-4 वर्षांनी असं नाहीये, निरंतर झालं पाहिजे. म्हणून म्हणतात 12 वर्षात एक तप सांगितलेले. एक तप झालं की थोडा बदल होतोच. आणि असं म्हणतात 3 तप झाले की काय होतं, तो मुक्त होतोच. कारण निरंतर, पण असं नाहीये थोडं केलंय मग परत प्रपंच करतोय आणि आम्ही आपल्या आहोत त्याच्यामध्ये, तर नाही होणार. निरंतर काय पाहिजे, त्याच्या संगतीत, त्याच्या सहवासात राहता राहता, इथे म्हणतात चित्ताशी परमपुरुषाची मोहर. चित्तामध्ये मोहर लागते. हं? कसली मोहर लागते, नामाची. की ही मोहर लागली की नामच घेत राहायचं बस. इतकी चित्तामध्ये त्याची अशी आवड होते. आणि मग म्हणतात, की लावी मग शरीर, राहो अथवा जाओ. एकदा ही मोहर लागली ना नामाची, की मग शरीर राहिलं काय, गेलं काय.
काहीच फरक पडत नाही. कारण जरी गेला ना, तर राहिला आहे तर मोहर लागलेलीच आहे, पण गेला तरी मोहर लावूनच जाशील ना. आणि म्हणून काय आहे, की नामाने अशा प्रकारे नाम घेता घेता हळूहळू अंतःकरणाची इतकी अवस्था होते आणि त्याला तुकाराम महाराज म्हणतात, की चैतन्य हे निजधाम, की अशा प्रकारे हे निजधाम आहे. खरं माझं स्वरूप आहे, त्याची मला काय होते, ओळख होता होता त्याचा अनुभव येतो. म्हणून अशी ही नामस्मरण भक्ती की श्रेष्ठ आहे आणि कुठे घेऊन जाते त्याचं मूल्य पण तेवढंच आहे, की जी आपल्याला निजधामापर्यंत घेऊन जाते. अशा या तुकाराम महाराजांच्या विचारांच्या चिंतनामध्ये राहता राहता आपल्या सगळ्यांना अशी अवस्था प्राप्त हो, अशी आपण तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. सद्गुरुचरणी प्रार्थना करूया. कारण तरच काय आहे, जीवनाची कृतार्थता म्हटलेली आहे. आणि अशी कृतार्थतेची वाट आपल्याला डॉक्टर काकांनी दाखवली आणि त्याच्यामध्ये कृतार्थ झालं होतं. म्हणते ना, की सद्गुरूंना एक शिष्य तरला ना तरी खूप आनंद असतो, कारण त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं. आणि म्हणून अशी आपण सगळ्यांनी इच्छा ठेवून त्या दिशेने वाटचाल करूया. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करते आणि आज इथेच थांबते. रामकृष्ण हरी.